बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला मेथीचा ठेचा अगदी झटपट रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात बनणारा. तर ताटाची शान आणि तोंडाला चव वगैरे नसेल ना, तर असा ठेचा तुम्ही नक्की बनवून खा. तर हा ठेचा तुम्ही बनवल्यावरनं 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल हे नक्की. तर मुलांच्या टिफिनला सुद्धा हा ठेचा तुम्ही देऊ शकता. अगदी 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. मुलांना काही छोट्यांना काही मोठ्यांनाही आवडेल अशी आपली रेसिपी आहे. तर असा चटपटीत बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला ठेचा अगदी 10 मिनिटात बनून तयार होतो. तर हॅलो, हाय, नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर इथं मी 1 वाटी अशी मेथी घेतलेली आहे धुवून स्वच्छ आणि कट करून घेतलेली आहे बघा. तर इथं त्याच्यासाठी मी 15 ते 20 मिरच्या घेतल्यात. 1 टोमॅटो कट करून घेतला आहे. इथं लसूण घेतला आहे आणि 2 ते 3 चमचे मोठे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर इथं तेल गरम करायला ठेवले कढईमध्ये. तर कढईमधील तेल गरम केलं ना की यामध्ये आपल्याला मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. तर आपली गॅसची जे फ्लेम आहे ना ते कमी फ्लेमवरती आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर अगदी छान अशा मिरच्यांना डाग पडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या. अशा मिरच्या भाजल्यावरनं आपला ठेचा अप्रतिम चवीचा असा बनतो. तर छान अशा मिरच्या भाजून घेतल्या बघा. तर त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे छान असे भाजून घेते. त्याच तेलामध्ये भाजून घेते. तर अगदी असे कडक असे शेंगदाणे बनतात आणि ठेचा खाताना असे क्रिस्पी लागतात. तर हे आपले शेंगदाणे पण भाजून होतेत आता. तर 2 ते 3 मिनटं हे शेंगदाणे मी भाजून घेते. मस्त असे कुरकुरीत असे आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे काढून घेतलेत आणि थोडंसं लसूण आपल्याला तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. शक्यतो मी ठेच्यासाठी लसूण फ्राय करून घेत नाही, पण या मेथीच्या ठेच्यासाठी लसूण थोडासा फ्राय करून घेत आहे. तर लसूण आपला 1 ते 2 मिनटासाठी फ्राय करून घेतलेला आहे. तर हे सर्व आपण जे काही जिन्नस आहेत ना ते अगदी गॅसच्या कमी फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपली मिरची, शेंगदाणे आणि लसूण आपण एक थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. तर मिक्सरचं भांडं घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं सर्व जिन्नस आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि असं जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरला. तर आता आपल्याला कढई ठेवायची आहे गरम करण्यासाठी. तर कढई गरम करायला ठेवली. त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेतले कढईमध्ये. तर यामध्ये जिरं टाकून घेतले बघा. तर 1 छोटा चमचा जिरं टाकले. जिरं छान फुललं की आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर छान असा टोमॅटो टाकून घेतला आहे यामध्ये. टोमॅटो आपला छान असा नरम झाला ना की यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपला टोमॅटो छान असा नरम झालेला आहे. टोमॅटो नरम झाला की आपला ठेचा खूप छान लागतो चवीला. तर यामध्ये आता आपण धुवून कट करून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आपल्या कढईमध्ये. तर ही मेथी ना याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. तर छान असे आपलं मेथी परतून होत आहे. पूर्ण असं कोरडी होईपर्यंत मेथी आपल्याला या तेलामध्ये परतायची आहे कढईमध्ये. एक छान असं आपली मेथी परतली ना टोमॅटोमध्ये तर आपला ठेचा अप्रतिम बनतो आणि ठेचा खाताना मेथीची भाजी कच्ची वगैरे लागत नाही. तर 2 ते 3 मिनटासाठी छान असं आपली मेथी परतून घेतलेली आहे. तर आता एका साईडला मेथी करून यामध्ये आपल्याला आपण जो काही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे.
तर पूर्ण वाटण घालून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर सर्व मिश्रण असं एकजीव करून परतून घेतले. ते 2 ते 3 मिनटासाठी असं परतून घ्यायचं आहे पूर्ण मेथीची भाजी, आपला जो काही वाटण आहे ते. तर छान असं परतून घेतले आपण मेथीची भाजी आणि तर असा अप्रतिम ठेचा तुम्ही नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही बनवून पहा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर थोडंसं यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्या वाटणामध्येही आपण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळं बेताचं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर छान असा आपला मेथीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत आणि जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकता. तर हा ठेचा आठवडाभर टिकेल, निदान 8 दिवस टिकेल अशी ही आपली मेथीच्या ठेच्याची रेसिपी आहे. तर गॅस बंद केलेला आहे आणि हा ठेचा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर आपला अप्रतिम चवीचा असा ठेचा तयार झालेला आहे. बघू शकताय चमचमीत असा ठेचा तयार झालेला आहे. तर बघताच तोंडाला पाणी सुटेल. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.